नमस्कार मंडळी, तर कशा आहात सर्व? तर आज मी बनवणार आहे आवळा कँडी म्हणजेच गोड आवळे। तर आवळा कँडी बनवण्यासाठी बघू शकता मी इकडे आवळे घेतले आहेत आणि त्यांना चांगलं स्वच्छ करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यांना पाण्यातनं धुतलं आहे आणि परत त्याला आपण एकदा मिठाच्या पाण्यातनं काढून घेऊया। पाण्यातनं धुतल्यानंतर पण आवळ्यांना मिठाच्या पाण्यातनं काढायचा एक फायदा असतो की त्यामध्ये जी बारीक घाण असते किंवा काही किडे वगैरे असतात ते मिठाच्या पाण्याने बाहेर येतात आणि आवळे अजून चांगले स्वच्छ होतात। तर बघू शकता सर्व आवळे हे मिठाच्या पाण्यात चांगले भिजवून त्यांना चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये जे काही काळं लागलं असेल किंवा थोडं सडलेला भाग असेल तर तो चाकूच्या मदतीने काढून घ्यायचा आहे, म्हणजेच आपण जे आवळा कँडी बनवू ती खराब होणार नाही। तर जे पण आवळे काय थोडेफार खराब असेल आणि आवळ्याची जी छोटी छोटी देठं असतात ते पण आता मी इकडे चाकूच्या मदतीने काढून घेणार आहे। सर्व आवळे साफ करून झाल्यानंतर आता एका गाळणीमध्ये आता यांना काढून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातलं जे पाणी असेल ते निघेल आणि आवळे आपले चांगले कोरडे होतील। तर बघू शकता इथे मिठाच्या पाण्यातनं आवळे काढल्यानंतर जे काही किडलेला वगैरे भाग असतो किंवा जास्तच आवळा किडलेला असेल तर तो घ्यायचा नाही, कारण की याच्याने कँडी खराब होण्याची शक्यता असते। आणि बघू शकता इकडे आता आवळे किती चांगले स्वच्छ झाले आहेत आणि मिठाच्या पाण्यातनं काढल्यानंतर पण याला मी चांगलं स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेणार आहे, म्हणजेच त्याच्यामधली जी काही घाण असेल थोडीफार ती निघून जाईल। आणि आता आवळे चांगले धुतल्यानंतर याला मी स्टीम करायला म्हणजेच वाफायला ठेवणार आहे। तर आपल्याकडे इडली पात्र किंवा एक चाळणी असेल त्या पण आपण आवळे चांगले वाफू शकतो। तर बघू शकता इकडे मी आवळे वाफवून घेण्यासाठी इडली पात्राचा वापर करत आहे, कारण त्यामध्ये चांगले आवळे वाफवले जातात आणि त्यांचे जे तुकडे असतात ते आपल्या म्हणजे 4 फोडी होतात। तर इडली पात्रात मी आवळे टाकल्यानंतर याला 5 ते 10 मिनटं मी स्टीम देणार आहे, म्हणजे आवळे आपले चांगले वाफले जातील। तर बघू शकता 5 ते 10 मिनटानंतर आवळे किती चांगल्या पद्धतीने स्टीम झाले आहेत आणि आवळे आपले वाफले आहेत हे याच्यावरून कळतं। ज्यावेळेस आपण आवळ्याचं झाकण ते ओपन करतो त्यानंतर आवळ्याला भेगा पडलेल्या असतात। जर भेगा पडल्या असतील तर समजायचं की आपले आवळे चांगल्या पद्धतीने वाफले गेले आहेत किंवा ते शिजलेत चांगले। तर जर असं झालं असेल तर समजायचं की आपले आवळे चांगले तयार झालेले आहेत। तर बघू शकता इकडे आता आवळे चांगले स्टीम झालेत आणि याला मी आता एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे, म्हणजेच ते थंड होतील आणि ते आपल्या त्याचे 4 भेगा होतील, जेणेकरून मला आवळ्याचे तुकडे करणं सोपं जाईल। तर बघू शकता आवळे आता चांगल्या प्रकारे इकडे बॉईल झालेले आहेत आणि हे जे आपलं इडली पात्र आहे त्यामध्ये ऑलरेडी खाली कचरा जमलेला आहे। आवळ्यामध्ये जो काही उरलेला कचरा असतो तो त्या पाण्यामध्ये येतो। तर आता आवळे चांगले शिजलेत आणि त्याला थोडं थंड झाल्यानंतर ते मस्तपैकी त्याचे 4 तुकडे होतील। तर बघू शकता आता इकडे आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे आणि त्यामधल्या ज्या काही बिया आहेत त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच आपलं आवळा कँडी बनवायला इझी जाईल। तर आवळा हा शिजला आहे चांगला, त्यामुळे त्याला प्रेस केलं की त्याचे 4 तुकडे करणं सोपं जातं आणि ते झाल्यानंतर त्याच्यातली जी बी आहे ती इझी निघून बाहेर येते। तर इकडे मी सर्व आवळ्याच्या चांगल्या प्रकारे फोडी करून घेतल्या आहे। तर बघू शकता इकडे आता आवळ्यांमधल्या बिया बाजूला करून झाल्या आहेत आणि आवळ्याच्या फोडी झाल्यात। आता याला मी 3 ते 4 दिवस सुकून झाल्यानंतर ते असे दिसतात,
कारण की 3 ते 4 दिवस याला यायसाठी सुकवायचं की त्याच्यामधलं जे पाणी आहे ते थोडं कमी होईल आणि जेव्हा आपण आवळा कँडी बनवू ती थोडी चांगली बनेल. तर हे आवळे मी फक्त 3 ते 4 दिवस सुकवून त्याला असे बनवलेले आहेत. आणि आता यानंतर याची पुढची जी प्रोसेस आहे तर यांना मी एका पातेलीमध्ये काढून घेणार आहे. तर बघू शकता आवळे किती चांगल्या प्रकारे ड्राय झालेले आहे, म्हणजे पूर्ण पण नाही सुकले आणि ओले पण नाही आहे. तर ड्राय झाल्यानंतर यामध्ये मी आवळ्याच्या क्वांटिटीनुसार त्यामध्ये साखर जी आहे तिला बारीक वाटून त्यामध्ये टाकून देणार आहे. आणि साखर ही चांगल्या प्रमाणात घ्यायची आहे, म्हणजेच आवळ्यांना पूर्ण लागेल आणि आपली आवळा कँडी चांगली बनेल. तर साखर टाकून झाल्यानंतर पूर्ण आवळे त्यामध्ये एकत्र मिक्स करून द्यायचे, म्हणजे साखर सर्वकडे लागली पाहिजे. तर पिठी साखर लावल्यानंतर आवळ्यांना मी 3 ते 4 दिवस तसंच ठेवणार आहे, जेणेकरून ते चांगले त्यामध्ये मुरतील. 3 ते 4 दिवसानंतर त्यामध्ये असा पाक बनतो आणि याच्यामध्ये पण मी अजून 3 ते 4 दिवस आवळ्यांना ठेवणार आहे, म्हणजे त्यांना पूर्णपणे गोडवा हा लागला पाहिजे. 3 ते 4 दिवस यामध्ये ठेवल्यानंतर हे जे आवळे आहेत ते चांगले भिजतात आणि ते चांगले प्रकारे गोड बनतात. भिजल्यानंतर याला 4 दिवसानंतर काढून आपल्याला एका ताटात ठेवायचं आहे. ताटामध्ये हे आवळे जोपर्यंत पूर्ण ड्राय होत नाही तोपर्यंत ठेवायचे, म्हणजे ते सुकल्यावर अजून चांगले बनतात. तर ते आवळे मी आता काढून याला ताटामध्ये काढून घेतलं आहे, पाक वेगळा केला आहे आणि आवळे वेगळे काढून घेतले. तर